अमरावती के डफरीन अस्पताल के एनआईसीयू में हुई दर्दनाक दुर्घटना के बाद पूरे शहर में हड़कंप मचा हुआ है। हादसे में मासूम बच्चों की मौत के बाद उनके परिजनों का गुस्सा फूट पड़ा है। हालात का जायजा लेने पूर्व मंत्री यशोमती ठाकुर समेत कांग्रेस के कई वरिष्ठ नेता इरवन अस्पताल की मोर्चरी पहुंचने और पीड़ित परिवारों से मुलाकात की। नेताओं ने घटना की उच्च स्तरीय और निष्पक्ष जांच के साथ दोषियों पर कड़ी कार्रवाई की मांग की है। जे डफरीन मध्ये घटना झाली त्याच्यानंतर बरेचसे लहान बाळ आमचे पीडीएमसी मध्ये ऍडमिट केले होते। रात्रीच त्यांना मूव्ह केला होता। आता सगळे बाळांना आपण पाहिलंय तर बच्चू आता सगळे बच्चू ओके दिसत आहे आणि बाकी हॉस्पिटलची जी आम्ही माहिती घेतली आहे जिथे जिथे शिफ्ट झालेले आहे ते सगळे बच्चू आता स्टेबल आहे। पण जी घटना झाली अमरावतीमध्ये डफरीन मध्ये ते खूपच अतिशय मन दुखवणारी घटना झाली आहे आणि आम्ही आमचे मुख्यमंत्री साहेबांना आणि हेल्थ मिनिस्टरना मी आजच फोन केला, त्यांच्याशी बोलली, रवीजींचं बोलणं झालं तर जेही दोषी याच्यात आढळणार आहे, कारण मी पीडीएमसी मध्ये आल्यानंतर डीन साहेबांसोबत तेच बोलली की आपण कशा पद्धतीने ऑडिट करतो आणि का ऑडिट झाला नसेल आणि किती महिन्यांनी आपण ऑडिट केला पाहिजे, व्हेंटिलेटर्स कसे चेक केले पाहिजे, हे सगळी गोष्टी इथेही चर्चा झाली आणि मी लेखी आमचे हेल्थ मिनिस्टरलाही पाठवणार आहे महाराष्ट्राचे आणि कड़क कार्रवाई तो जरूर होगी। दोषी अगर कोई मिला तो उसको छोड़ा नहीं जाएगा इस बार।